बघा बघा मुख्यमंत्री साहेब काय चाललंय नेमकं सातारा जिल्ह्यात. खर तर रक्षकच झालेत भक्षक. मी सध्या आसगाव मध्ये, खर तर कोरेगाव तालुक्यातलं हे गाव आहे. पुनर्वसित आहे. 26 जानेवारी रोजी इथल्या 16 वर्षीय युवतीनं युवकाच्या त्रासाला कंटाळून आपल्या जीवन संपवलं. आणि खरं तर या सगळ्या गोष्टींचे पुरावे असताना देखील पोलिसांकडनं कारवाई केली जात नाहीये. नेमका काय विषय आहे, आपण त्या आजींशी बोलणार आहे. आजी, काय झालं होतं नेमकं, काय सांगाल? काय नाही, ती काय केलं तिनं, अभ्यासाला माझ्याकडे महिनाभर होती. तर काय केलं तिनं, मी नुसतं वजन खाली करायला गेले, तिनं दाराला कडी घातली. पण शनिवारी पोरं आली ना, त्या धमकीनं माझ्या पोरगीनं एवढं जीवन संपवले तिचं. मला तिच्या वाचून करमत नाही अजून सुद्धा. मला घरात असं उभं वारं सुटतंय. मी घरात दम काढू शकत नाही. त्या पोराला पहिले अटक करा, तेव्हा माझ्या डोळ्याचं पाणी बंद होईल. आजी, खरं तर आता 26 जानेवारी होऊन खूप दिवस झाले. हो, तुम्ही पोलिसांकडे गेलेला का? आम्ही जाऊन आलो. तिथं फक्त 3 मॅडम आहेत, बाकी कोणी नव्हतं. म्हणले आम्ही आता ह्याच्यावे दुटीवर मतदानाच्या, त्याच्यामुळे म्हणले आम्ही बघू, पकडणार त्याला, आम्ही सुट्टी देणार नाही, नुसती पकडणार म्हणतात. आणि इथं तिथं माझ्या पोराला धमक्या देतो ते पोराचा बाप. आता काय नेमकं तुमची मागणी राहील? आमची मागणी काय नाही, त्याला फक्त अटक करा. आमचे जसं लेकरू गेले तसं तो गेला तरी चालेल. काय घडलं आणि तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? अन्याय झालाय तिच्यावरती, दुसरं काय नाही. शनिवारी ती मुलं घरी आली, बरं एकटा आला असता तरी ठीक होतं, पण ती 2 मुलं घेऊन आलाय संगनं. त्याच्यामुळे ती लय घाबरली. त्या घाबरल्यामुळे आमची मुलगी तशी नव्हती, पण आता त्या पोरालाच काय झालंय काय माहिती. एवढा मोठा पोरगा गाडी बिडी हे करायचा. काय करायचं तू नेमकं? शाळेत जाता येतात तिला म्हणजे टॉर्चर करायचा की मला अनब्लॉक कर म्हणून. तिनं ब्लॅकला म्हणजे ब्लॉक लिस्ट टाकलं होतं त्या इन्स्टाचं. एवढं आम्हाला काही ते कळत नाही, पण त्यानं ते थांबवायचा. शाळेत जाता तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. ती त्याला म्हणजे इग्नोर करत होती, तरी पण तो तिला हे करायचा. मग ज्या दिवशी तिने ही घटना केली त्याच्या आधी काय नेमकं झालं? तो घरी आलेला तुम्ही म्हटला. घरी शनिवारी आला होता. घरी आल्यानंतर तो जरा डोळे मोठे करून तिला हे करायचा, तू गप, काय बोलू नकोस. ते फोटो दाखवायचा घरातल्यांना. त्याच्यामुळे ती जरा हे झाली. ती म्हणत होती की तो मी फोटो हेच केला नाही म्हणून. मग तो गेला कुणीत, मग त्याचा तपास नको का लावायला? ते पोलिसांनी नको का हे करायला? घरी आल्यानंतर काय केलं नेमकं? घरी आल्यानंतर तिच्या त्या आजी बाबांना तो बोलला, म्हणजे की तिला सांगा समजून की तिनं असं केलंय, माझी बदनामी करते, असं तो बोलायला लागला. आता ती आमची पोरगी म्हटली, मी कशी त्याची बदनामी करीन? माझ्याकडे त्याचा फोटो वगैरे नाही, काय नाही, मग मी कसं त्याची बदनामी करीन? आता माझी तर पोरगी बघितलं तर 10वीला, तिथला काय एवढं नॉलेज आहे का त्यातलं? मग ही एवढा मोठा होता, मग त्याला कळायला पाहिजे होतं ना की त्यानं काय करायला पाहिजे काय नाही. त्यानं बोललंच नव्हतं पाहिजे हो तिच्याशी, बोललं नाही पाहिजे. आता 2-3 दिवस ती शांत होती, आम्हाला काय वाटलं नव्हतं ते असं काय करेल म्हणून. आणि सोमवारी तर 26 जानेवारी दिवशी मी बोलले तिच्याशी, चांगली होती ती. शाळेत ना आली 5-5:15 वाजेपर्यंत मी बोलले तिच्याशी, नंतर ना मग घरी गेली. पण ते असं काय पुढं करेल असं वाटलंय का आपल्याला? पण नेमकं असं काय घडलं की तिने हे टोकाचं पाऊल उचललं? अहो, त्यानं काय केलं, ते पैसे दाखवले, कोयता दाखवला आणि तिच्या पप्पांना म्हणलं आमच्यात कामाला येतात, मी तिथं दारू पाजून त्यांना डांबून ठेवीन, असं बोलल्यामुळे तिच्या डोक्यात तेच हे राहिलं ना. पण ती उघड उघड आम्हाला कुठं काय बोलली तर अशी. याची तक्रार केली तुम्ही? आता गेली सगळं झाल्यावरती. आता ती काय सुसाईड काय पोलिसांचं म्हणणं काय? कुठं काय, ती काय लक्ष घालणार. आम्ही 2 वाजल्यापासून त्या दिवशी बसलो होतो, 12:30 वाजता आम्हाला घरी आता आलो. फेब्रुवारी महिना सुरू आहे, खरं तर 10-12 तारीख आहे. हो, 10 तारीख आली. मग पोलीस काय करतायत नेमकं? आता ह्या इलेक्शन मुळे तर थांबल्या ती. माझं तर 2-3 फेऱ्या झाल्यात पोलीस स्टेशनला. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी, इलेक्शनच्या आदल्या दिवशी गेलो तर तिथे 3च लेडीज होत्या. मग त्या 3च लेडीज होत्या. त्यांनी सांगितलं मग ते भेडगे सरांना फोन करा. मी तिथंच सरांना फोन केला, म्हणलं तुम्हाला पैशाचं आमिष वगैरे दाखवतात का ती लोक? तसं जर करत असली तर आम्हाला सांगा. तर ते सर म्हणले, आणि ते पण हे आमच्या सासूबाईच बोलले ती, म्हटलं की पैसे ते काय तुम्ही लाचबीच खाताय का काय? म्हणलं अजून काय पकडा लाव. सांगावं, त्यांचं प्रेशर असलं तर पैशाचं. आपण बघितलं, खरं तर प्रकरणाला अनेक दिवस उलटून देखील पोलिसांकडनं या प्रकरणाला गती दिली जात नाही. खरं तर 26 जानेवारीची घटना मात्र आजही आरोपी मोकाट असल्याचं चित्र या नातेवाईकांच्या सांगण्यावरून पाहायला मिळतंय. स्पष्ट सांगा काय काय याच्यात?
आता हे त्या पोराच्या वडिलांचं नाव आहे. हा. हे तंबाटीची पट्टी 1,76,000ची. ही पोरगीला फोटो पाठवलाय. आता ह्यो फोटो पाठवल्यानंतर हा कोयत्याचा फोटो पाठवलाय. आमची पोरगी भिल नाही तर काय करल? कोयता का म्हणजे कसं? आता ते त्यालाच माहिती, आपण त्यालाच विचारू शकतो ना की कोयता का पाठवलाय म्हणून. तुझ्या वडिलांना सप्रामध्ये ठेवून त्यानं दारू पाजून त्यानं आता हे मेसेज पाठवलेले आहेत. आता ह्या मेसेजचं जाऊ द्या. आता ही ती लहानच आहे त्याच्यामुळे तिला एवढं काय कळते आपण म्हणू शकतो. पण ती बोलली म्हणजे त्यात तिची पण चूक आहे असं आम्ही कुठं नाही म्हणत नाही. पण हे आज ही जी पाठवले ह्याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे थोडक्यात ब्लॅकमेल करत हा. होते. केलंय त्यानं. मग हे तर नको होतं ना आम्हाला. आज तुम्ही सांगा ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आपल्या रस्त्याला कोण आहे का? सकाळची पोरगी माझी 6:30ला जाते, परत 6:30ला जाऊन परत 8:30ला घरी येते क्लासवरनं, परत 10 वाजता जाते, 10 वाजल्यानंतर ना परत 5:30 वाजता घरी येते. रस्त्याला कोण आहे का? आताशी एक घर नवीन झालंय तिथं बांधून. मग आता तिने येता जाता काय करायचं? बरं हे तिच्या बरोबरच्या पुरी येते. आता त्यांच्या घरचीच म्हणते ती की आमच्या मुलींची नावं का सांगितली तुम्ही? कामाला जाणार. मग आता त्या मुलींची आम्ही नावं सांगितलं का? तुम्हीच विचार करा. आज आम्ही 3 जण आहे. आज आता मला तुम्ही विचारणार ना तुमच्या बरोबर कोण होतं, मग मला सांगणं गरजेचं आहे ना. मग ती बाकीची बी तशी म्हणतात की आमच्या पुरींची नावं का घेतली ती. मग ह्याला काय करायचं आम्ही? त्याच्यात त्या मुलीचे फोटो घ्यायचे त्याच्याबद्दल वाद विषय नाही. काय नाही आम्हाला बाकीचं काय सांगू नका. त्या ह्याच्यावरती तुम्ही काय करायचं ते आता हे बघा. ठीक आहे. आता जास्त बोलण्यात पण काय अर्थ नाहीये. जी होणारी गोष्ट झाली आहे. पण ह्या माझ्या बाकीच्या मुली आहेत, हे पण पोलिसांनी डोक्यात घ्यावं ना जरा तरी. का नाही त्यांना म्हणजे त्यांच्या लक्षात येईना का? बरं माझ्या नाही पण बाकीच्या आमच्या गावातल्या पण मुली आहेतच की. हा? मी त्या सरांना सुद्धा बोलली आहे. त्या मग एवढी बजावते सर आहेत ना त्यांना पण बोलली. कोयता दाखवतोय, सगळ्या गोष्टी झाल्यात, पुरावेत, मग पोलीस एवढी मग दहशत तेच तर असताना झालंय पण ना. मग ते पोलीस का लक्ष देईना ती? पैसे तिलाच खात असणार आहेत. नक्कीच आपण बघितलं असेल. खरं तर आता मी- कोयत्याचा धाक दाखवलाय, पैशाचे बंडल पाठवलेत. नेमका हा दाखवण्याचा नेमका काय प्रकार होता, नेमकं कशासाठी पाठवलं, हा खरं तर पोलीस तपासाचा भाग आहे. मात्र अशा पद्धतीनं एखाद्या कुटुंबाला भयभीत करून एखाद्या मुलीला जीव देण्याइतपत भाग पाडणं हा मोठा गुन्हा आहे. खरं तर पोलीस आता नेमकं काय तपास करतायत, नेमकं आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं राहील. 26 जानेवारी रोजी झेंडावंदन करून आल्यानंतर खरं तर मुलीनं घरात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र आज जवळपास 20 दिवस उलटून गेले तरी पोलिसांकडून तपास होत नाहीये. नेमकं पोलीस रक्षक आहेत की भक्षक हाच प्रश्न उभा राहतोय. खरं तर 16 वर्षाच्या मुलीनं एका युवकाच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र या पोलिसांकडनं या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये.